खरोखर या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण या पावसाळ्या दिवसामध्ये आता काय लांब मागं पुढं बसले तर असू द्या, पण या गावामध्ये माझं दुसरं वर्ष आहे आणि तरुण वर्गाचा मोठा सहभाग असतो। अनेक ठिकाणी मी कार्यक्रमाला गेल्यानंतर तरुण वर्ग फार कमी दिसतो। हो, या गावामध्ये मला एवढं आवडलं, तरुण पोरांना जाता जाता एकच संदेश देईन, तुम्ही कोणत्या देवाला नाही गेला तर चालेल, एखाद्या देवाला वर्गणी नाही दिली तर चालेल, पंढरपूरची वारी नाही केली तर चालेल, काशी यात्रा नाही केली तर चालेल, फक्त तुम्ही एकच काम करा, आपल्या वृद्ध मात्या पित्याला दुसऱ्याच्या दारात कोरभर तुकड्यासाठी कधीही जाऊ देऊ नका। माता पिता हेच खरं दैवत आहे एवढं समजून चाला। कारण तुम्हाला एकच सांगतो, ज्या आळंदीमध्ये, आळंदी पाहिली, आळंदी सगळ्यांनी पाहिले, ज्या आळंदीमध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची बायको रुक्मिणी माता विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा विवाह झाला। विवाहानंतर संसारात मन रमेना, संसार सोडावासा वाटला आणि संन्यास घेतला। संन्यासानंतर गुरुच्या आज्ञेनं गृहस्थाश्रम स्वीकारला। 4 मुलं झाली, नाव माहित आहेत माझी, 4 मुलं झाली। 4 मुलांचं थोरल्या मुलाचं नाव काय हो? थोरल्या मुलाचं नाव लक्ष आहे ना? नाही, आम्ही बडबडत राहायचं, तुमचं लक्ष नसायचं। निवर्ती 2 नंबर, ज्ञानेश्वर 3 नंबर, सोपान 4 नंबर, मुक्ताबाई। वा 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 वा, खरोखर पहिला निवृत्ती म्हणजे जन्माला आल्यानंतर पहिला आपण निवृत्त व्हायला पाहिजे, मग ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून ज्ञानदेव। आणि एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली का सोपा मार्ग होतोय सोपान, आणि सोपा मार्ग होतोय ते फक्त मुक्तीकडे जाण्याचा। हो, आणि त्याच आई वडिलांनी त्या मुलांना शुद्धीपत्र मिळण्यासाठी काय काय खटाटोप केले तुम्हाला माहित आहे। संन्याशाची मुलं म्हणून त्यांना गावात कुणी घेत नव्हतं, दारात कुणी थांबू देत नव्हतं, इंद्रायणीच्या डोहाला आंघोळीला येऊ देत नव्हते। खातात ना त्यांचीच पूर्वज चिखल फेकून मारत होते। पण आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळावं, आपल्या मुलांना भावकीने मिसळून घ्यावं, हीच ती आई वडिलांची मनोमनी इच्छा होती। म्हणून दर मदल करत प्रत्येक पंडिताच्या दारात जात होती आणि आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळावं, मौजी बंधन व्हावं, हीच मोठी अपेक्षा होती। आणि एकदा त्या विठ्ठलपंतांनी सांगितलं, प्रीताच्या मेळ्यामध्ये जाऊन, गुन्हा मी केलेला आहे, गुन्हेगार मी आहे, शिक्षा माझ्या मुलाला देऊ नका, आणि या शिक्षेला जो बी काही दंड असेल, जी बी काही शिक्षा असेल, मी स्वतः भोगायला तयार आहे। आणि त्यावेळेला त्या पंडिताने सांगितलं, देहांत प्रायश्चित्त, एके दिवशी सजा मंजूर आहे। बघा आई वडील कोण असतात। हो, माझा यूट्यूबला एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये त्याचं टायटल आहे, त्या कार्यक्रमाचं टायटल आहे आई। तो त्याच माऊलीच्या, बघा दादा महाराज चुळबुळ करू नका, कारण कसं आहे तुम्हाला सांगू का, आध्यात्मिक पचायला ताकद लागते, सजासजी रुचत नाही। म्हणून माऊलीने एक असा सुंदर असा बिगर लग्न असताना संसाराचा अभंगलेला काय लिहिला माहिती आहे का? अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीन तिने लोका, जाईन गे मायतया पंढरपुरा, भेटीन माहेर आपल्या। बिन लग्नाचा मुलगा संसाराची व्याख्या लेतोय, सर्व सुकृताचे फळ मिळाईना, सर्व सुकृताचे फळ मिळाईना, क्षमा मी देईन पांडुरंगा, जाईन गे मायतया पंढरपुरा,
भेटीन माहेर आपल्या. ज्याने कुणी पाय लांबवलं असतील त्याने आकडा. मी एकच अपेक्षा करतो, कुणीही पाय लांबवलं असेल आकडा, आणि प्रत्येकानं हातानं टाळी आणि मुखानं नाम. कारण चाल सोपी आहे, संप्रदाय आहे, ग्रंथातील आहे. ज्याला येतं त्यांनी म्हणा, ज्याला येत नाही त्यांनी उंच हात करून टाळी वाजवाय, ध्यानात ठेवायचं. कारण आजचा दहीहंडीच्या दिवशी आपण इथं होतो त्या कृष्णाला साक्ष देण्यासाठी. बाप रखमा देवरू विठ्ठलाची, बाप रखमा देवर विठ्ठलाची भेट. टाळी वाजवा, टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. रखमा देवर विठ्ठलाची भेटी, बाप रखमा देवर विठ्ठलाची भेटी. संसाठी करुणी केलो, आपलं संसाठी करुणी केलो. जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा. करुणी ठेला, जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया